तर आज चालू होती आमची साफसफाई, काच वगैरे पुसत होतो. कारण आमच्यासमोर मेन रोड आहे आमच्या गावचा, हे बसस्टॉप आहे. आणि आवेज रोड दाखव, रोड दिखायला, हे आमचा रोड आहे. आणि तुम्हाला रोड एकदम साफ दिसत असेल, पण त्याच्या साईडने दोन्ही साईडनं खूप माती आहे. तर जे मोठ्या मोठ्या बस येतात, मोठे जे वाहन येत असतात, तर त्याचं सायलेन्सर एवढं बाहेर आलेलं असतं. तर त्याच्या सायलेन्सरमुळं रोडच्या बाजूची माती खूप उडते. आम्ही त्याच्यावरती 1-2 वेळेस दिवसामध्ये पाणी पण शिंपतो, पण तरी पण ते उन्हाळा असल्यामुळं खूप धूळ येते. त्यामुळं खूप, हे बघा, हे अशी काचावरती धूळ जमा होते. त्याच्यामुळं आम्हाला 2-3 दिवसाला पूर्ण काच वगैरे साफ करावं लागतात. आणि कोणी कोणी काय करतं, ज्याचं रोडवरती शॉप आहे, ते काय करतं, रोडवरती पाणी मारतात आणि रोडच्या बाजूला पाणी मारत नाही. पण हे चुकीचं आहे. रोडची धूळ ही कधीच उडत नसते. रोडच्या बाजूला जी माती आहे त्याची धूळ उडत असते. एकूण या साईडनं, या दिशेला जाणारे वाहन, त्याचं सायलेन्सर या साईडला असतं, उजव्या साईडला. तर उजव्या साईडच्या रोडच्या बाजूची जी धूळ असते फुटपाथची, ती उडते. आणि इकून येणाऱ्या वाहनांची या साईडनं सायलेन्सर असतं, तर या दिशेने त्याची जी हे असते फुटपाथ, त्याच्यावरती त्याची धूळ उडत असते. तर तुम्ही नेहमी जर पाणी मारत असाल तर रोडवर मारण्याऐवजी रोडच्या या साईडनं आणि दुसऱ्या साईडनं जास्त पाणी शिंपायला पाहिजे, कारण रोडवरची धूळ उडत नसते. आणि हे आज ही अलमारी आणि ही अलमारी पूर्ण साफ केलेली आहे. आणि आत्ता ही अलमारी अर्धी झालेली आहे. आणि 1-2-3 अलमाऱ्या अजून राहिलेल्या आहेत. तर आज ते कंप्लीट होऊन जाईल. आणि सनसेट होत आहे, 6 वाजलेले आहे आणि आमचं काम चालू आहे. बाय बाय.